राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती आळंदी परिसरामध्ये शाईफेक झालेली होती आणि ही शाईफेक इतर कुणी नाही तर संग्राम बापू भंडारे आणि त्याच्या इतर 10 ते 12 सहकाऱ्यांनी ही शाईफेक केलेली होती. या प्रकरणामध्ये सध्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. खरं तर हा जो गुन्हा दाखल आहे तो कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचबरोबर या गुन्ह्याअंतर्गत काय शिक्षा होऊ शकते या सगळ्याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर सकाळी ते विकास लवंडे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रवक्ते आहेत त्यांच्यावरती शाईफेक झाली. जवळपास 10 ते 12 जणांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्यावरती शाईफेक करण्यात आलेली आहे. कोणत्या कलमाअंतर्गत त्यांच्यावरती आता हा गुन्हा दाखल होतो? मुळात आता हे कायदेशीर विषय तर आपण बोलूच. एफ-आय-आर व्हायला पाहिजे, झाली, कुठल्या कलमाखाली. पण त्या अगोदर हा जो कोणी भोंदू बाबा आहे, हा जो कोणी डुप्लिकेट बाबा ह्या वारकरी संप्रदायात घुसला आहे, मागे पण ह्या बाबाचे काय ते भंडारे का काहीतरी, एकंदरीत त्याचं वर्तन पाहिलं तर तो गुन्हेगारी प्रवृत्तीचं वाटतो. आज आम्ही रेग्युलर क्रिमिनलमध्ये प्रॅक्टिस करतो. त्याचा चेहरा, त्याची लँग्वेज, त्याचं बॉडी लँग्वेज हे सगळं पाहिलं की हा गुंड प्रवृत्तीचा बाबा आहे. आता ह्या बाकीच्या महाराजांनी त्याला कसा जवळ केला आहे, काय केलं आहे, हा एक विषय महत्त्वाचा आहे. आता राहिला प्रश्न ह्या गुन्ह्याचा. विकास लावंडेंनी की वारकरी संप्रदायामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा विशिष्ट विचारसरणीचे लोक यांनी शिरकाव केला आहे आणि त्यामुळं वारकरी संप्रदाय बदनाम होतो आहे, असं काहीतरी स्टेटमेंट माझ्या माहितीप्रमाणे मागच्या महिन्यात केलं होतं. त्या स्टेटमेंटचा अभ्यास जर आपण केला तर मी सुद्धा त्या स्टेटमेंटची 100% सहमत आहे. कारण आज विकास लावंडेंनी जे काही पूर्वी स्टेटमेंट केलं होतं त्या लावंड्यांच्या स्टेटमेंटला पुष्टी देणारं कृत्य ह्या भंडारे बाबांनी केलं. भंडारे बाबांनी काय केलं, 10 ते 15 गुंड स्वरूप प्रवृत्तीची लोक तिथं घेऊन गेला. रिव्हॉल्वर होते असं लावंड्यांचं म्हणणं आहे. जर पिस्तूल असतील तर आर्म्स ॲक्ट खाली गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती कळते. बरोबर आहे. रॉंगफुल रिस्ट्रेन, एखाद्या व्यक्तीला अडवणे, त्याच्या अंगाला इजा होईल अशा प्रकारचं कृत्य निर्माण करणं, जमाव गोळा करणं आणि त्याला अपमानित कसा करता येईल या पद्धतीचे वर्तन त्यांनी जे काही आज केलं आहे त्या बाबांनी, तर त्या अनुषंगाने दिलेल्या फिर्यादीनुसार आर्म्स ॲक्टनुसार त्याला रस्त्यामध्ये अडवणं, त्याला धमक्या, जीवे मारायच्या धमक्या देणं, इजा निर्माण होईल अशा प्रकारचं वर्तन करणं. आता ह्या बाबाला, ह्या भंडाऱ्याला जर निषेधच करायचा होता तर काय म्हणतो त्याला आपण, प्रतिकात्मक थोडंसं काळं आपलं फासलं, थोडे शिंतोडे उडवले, 4-4, 5-5 बाटल्या ऑइलचे आहे. आता तो सांगताना मी शाई फेकली म्हणतो, ती शाई नाही आहे, ते पूर्ण काळं ऑइल आहे की ज्यामध्ये केमिकल असतं. जर लावंड्यांच्या डोळ्यामध्ये ते गेलं असेल तर त्यांना त्याची इजा निर्माण होऊ शकते, स्किनचा डिसीज होऊ शकतो, स्किन जळू शकते. आता हे सगळं पोलिसांनी त्या पद्धतीने कलम लावायला पाहिजेत. म्हणजे थोडक्यात माझं एक वकील म्हणून असं म्हणणं आहे की हा फक्त कायदेशीर आपला हा जो हल्ला होता, हा हल्ला निषेधाचा नव्हता, तर हा जीवे मारण्याचा प्रयत्न त्या बाबांनी केला असावा असं मला वाटतं. आज वारकरी संप्रदाय असेल, महाराज असेल, महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. आज आळंदीच्या अनेक महाराजांच्या केसेस माझ्याकडे आहेत. आता वकील म्हणून आम्हालाही काही गोष्टी असतात, जसं डॉक्टर असतील, वकील काही सांगू शकत नाही. सांगायचं म्हटलं तर भरपूर गोष्टी आहे. संप्रदायामध्ये काय काय चालतं, हे महाराज लोक काय काय करतात, ऑन रेकॉर्ड इथं बोलू शकत नाही. इतक्या फाईल माझ्याकडे आहेत. अक्षरशः सत्र न्यायालयामध्ये ट्रायल चालू आहेत, पण इथं बोलू शकत नाही. पण अशा प्रवृत्तीमुळं सगळं वारकरी संप्रदाय बदनाम होतो. एका व्यक्तीने जे कृत्य केलं आहे, निश्चितच महाराष्ट्राच्या परंपरेला निषेधार्ह असे कृत्य यांनी केलं आहे. आता लावंडेने जर मागच्या महिन्यामध्ये असं स्टेटमेंट दिलं असेल, मग पोलिसांनी त्याच्यावर काही निगराणी ठेवली होती का? गृह मंत्रालय असेल, पोलिसांचं CID खातं असतं, पोलिसांना खबऱ्या मिळत असतात की बाबा ह्या लावंडेने असं केल्यामुळे यांच्यावर हल्ला होऊ शकतो. आणि ह्या महाराजाने अगोदर काहीतरी धमके दिले होते असंही कानावर येते. आणि हे जर दिलं असेल तर मग पोलीस काय करत होते, हा देखील एक असा प्रश्न निर्माण होतो, असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर या प्रकरणामध्ये आता जो 1959च्या आर्म ॲक्ट्सनुसार जो गुन्हा दाखल झालेला आहे, या गुन्ह्याअंतर्गत किंवा जसं तुम्ही सांगितलं की आता जवळपास 4 ते 5 ऑइलच्या बॉटला त्यांच्यावरती टाकण्यात आलेल्या होत्या. यामुळे त्यांच्या जीविताला सुद्धा धोका निर्माण झाला आहे आणि त्याचबरोबर रिव्हॉल्वर दाखवलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली असा स्वतः आरोप लवांडे यांनी केलेला आहे. या जे कलमं आहेत, या अंतर्गत जी कलमं दाखल होतात, त्या अंतर्गत काय शिक्षा होऊ शकते सगळी? आता याच्यामध्ये पोलिसांनी आर्म्स ॲक्ट लावला असेल, लावंडेंचं म्हणणं असेल की मला रिव्हॉल्वर दाखवला. रिव्हॉल्वर दाखवला असेल तर आर्म्स ॲक्टनुसार बरोबर गुन्हा दाखल केला आणि रिव्हॉल्वर दाखवलं म्हणजे जीव मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे
हाफ मर्डरचा आपण ज्याला गुन्हा म्हणतो, तर त्याला 10 वर्षापासून जन्मठेपेण शिक्षा आहे. आर्म्स ॲक्ट लावला असेल, रिव्हॉल्वर लावला असेल, ते गावठी होतं, लायसनवालं होतं, कुठलं होतं, हा तपास होईल. आर्म्स ॲक्टनुसार 3 वर्ष ते 7 वर्षापर्यंत त्याला पनिशमेंट आहे. ह्या पद्धतीचे कायदे लावून पोलिसांना तसा तपास करावा लागेल. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्या कस्टडीमधून ती रिव्हॉल्वर जप्त करावं लागतील. तर हा गुन्हा भविष्यामध्ये शिक्षेपर्यंत जाऊ शकतो, असे एक वकील म्हणून मला वाटतं. सर, या प्रकरणामध्ये जवळपास 10 ते 12 जणांवरती आता गुन्हे दाखल झाले आहेत अशी माहिती मिळतीये. सगळ्यांवरती सारखेच जे आहेत शिक्षा होऊ शकते? जेवढे आरोपी होते आता शेवटी 120 बी लावलं असेल, म्हणजे त्यांनी कट कारस्थान केलं. हे सगळे मॉबने आले, यांचा म्होरक्या कोणतरी असणार आहे. असंही कळते की ते भोसले नावाचा कोणतरी अजून एक असाच बाब आहे, तो नेहमी म्हणजे गुन्हेगारी टाईपची भाषा तो वापरत असतो. आणि त्याने जर त्याला जर उत्तेजन दिलं असेल, चिथावणीखोर भाषण केलं असेल, तर त्या बाबाला सुद्धा बोलून पोलिसांना तपास करावा लागेल की यामध्ये कट कारस्थान कोणी कोणी केलं. आणि शेवटी हा गंभीर प्रकार आहे. आज असा विषय झाला आहे की कोणी काय बोललं की लगेच त्याला धमक्या देणं, हे असं ऑइल फेकणं, काळे फेकणं, रिव्हॉल्वर दाखवतात. इथपर्यंत मजल गेली असेल तर ह्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की पोलिसांची जबाबदारी फार मोठी आहे. आणि शेवटी आपलं कायद्याचं राज्य आहे, कायद्याप्रमाणे सगळं चालतं. आणि जर हे सगळं नीट चालवायचं असेल तर पोलिसांची जबाबदारी मोठी आहे. आता असंही कळलं की लावंड्यांवर शाईफेक केली आणि 5च मिनिटामध्ये ह्याच महाराजांनी परत एक व्हिडिओ केला की लावंड्या तुला अजून सोडणार नाही, आज तर फक्त शाईच फेकली. म्हणजे इथपर्यंत जर मजल केली असेल तर याचं द्योतक हेच आहे की कायद्याची भीती नाही, पोलिसांची भीती नाही. आणि निश्चित जर अशा तो धमक्या देत असेल तर त्याला मोठं कोणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय एक साधा किरकोळ महाराज अशा प्रकारची भाषा वापरत नाही, असं एक आम्ही रोजच्या अनुभवावरून मी सांगू शकतो. सर, रोहित पवारांनी अशी मागणी केलेली आहे की विकास लवंडे यांना जी जीवे मारण्याची धमकी पण दिलेली आहे. त्यासाठी त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं. सर, पोलीस संरक्षण देण्यासाठी काय अटी ह्या गरजेच्या असतात? मुळात विकास लावंडे एका राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आणि प्रवक्ते पदावर कार्यरत असताना जर मागच्या महिन्यापासून त्यांना धमकी येत असतील आणि आज त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असेल, शाई फेकली, त्यांच्या डोळ्याला इजा झाली असेल, त्यांना बंदुकी दाखवल्यात, तर अशा व्यक्तीला तात्काळ पोलिसांनी संरक्षण देणं गरजेचं आहे. संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना अटक करून ह्याच्या मागे कोणी कोणी चिथावणी दिली, तुम्ही हे कोणाच्या जीवावर हे सगळं करताय, हे सगळं तपासात निष्पन्न झालं तर अशा प्रकारच्या डुप्लिकेट महाराजांवर कुठेतरी आळा बसेल, असे एक वकील म्हणून मला वाटतं. सर, ज्यावेळेस लवंडे यांच्यावरती हल्ला करण्यात येत होता, त्यावेळी ज्या पद्धतीने संग्राम भंडारी यांनी जी भाषा वापरली होती, "ए लवंड्या" या टाईपमधले जे शब्द वापरले होते, तेव्हा "तू आमच्या गुरुजीविषयी कसं काय बोलतो? ते आम्ही सहन करून घेणार नाही." अशा पद्धतीचा एक शब्द त्या ठिकाणी होते. तर हे जे गुरुजी आहेत, संभाजी भिडे यांचा त्यांनी उल्लेख केलेला होता, "भिडे गुरुजींविषयी कसं काय बोलतोय?" तर भिडे गुरुजीची चौकशी होऊ शकते का या प्रकरणामध्ये? कारण त्यांचे सुद्धा रेफरन्सेस या प्रकरणामध्ये संग्राम भंडारी यांनी ज्यावेळेस हल्ला करत होते, त्यावेळेस वापरले होते. नाही नाही, मुळात लावंडेंचं पूर्वीचं स्टेटमेंट आता मी नेमकं ते ऐकलं नाही, पाहिलं नाही. पण स्टेटमेंट जर तसं असेल की वारकरी संप्रदायामध्ये काही घुसखोर घुसलेत, बरोबर आहे. आता समजा भिडेंचं नाव घेतलं असेल तर भिडेंची याबाबत काही तक्रार होती का? भिडेंना बोलला म्हणून हा भंडाऱ्यामध्ये जागा झाला, बरोबर आहे. म्हणजे भिडेंचं काय जे त्यांच्याविषयी बोललं त्याचा राग भंडारीने केलं आणि भंडाऱ्याचं एकंदरीत वर्तन पाहिलं तर तो एक स्टंटबाजीवाला दिसतोय. म्हणजे कोणाच्या तरी सुपारी घेऊन भानगडी करून एकंदरीत त्याचं सगळं वर्तन असं दिसतं. पटकन त्याचा व्हिडिओ काढायचा, अपलोड करायचा. म्हणजे एक गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जे असतात दहशत बसवण्यासाठी, त्या पद्धतीचा हा महाराज वाटतो. आणि म्हणून त्याचा सखोल तपास करून रीतसर कारवाई झाली तर यातलं सत्य बाहेर पडेल, असं एक वकील म्हणून मला वाटतं. म्हणजे संभाजी भिडेंच्या नावाचा उल्लेख आलेला आहे, त्यामुळे त्यांची चौकशी होऊ शकते का या प्रकरणात? नाही, संभाजी भिडेंचं फक्त नाव आलं. संभाजी भिडेंविषयी लावंडे काय बोलले असतील तर भिडेंनी तक्रार केली असती. भिडेंची काही तक्रार दिसत नाही. ह्यांनी मध्येच आज स्टंट केला. जर भिडे गुरुजींविषयी लावंडे काय बोलले आणि या भंडाऱ्याला फार त्रास झाला तरी सर लीगल नोटीस द्यायची होती की तू असं आमच्या गुरूंविषयी का बोलतो बाबा, क्लॅरिफिकेशन दे. खुलासा मागवायचा होता, पोलिसात जायचं होतं, न्यायालयात जायचं होतं, आम्ही वकील बसला, आमचा सल्ला घ्यायचा होता की असं असं बाबा आमची बदनामी करतात, बोलतात. हे न करता डायरेक्ट कायदा हातात घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीचं, गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य केलं. आणि म्हणून त्यांच्यावर आता रीतसर कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणजे या प्रकरणामध्ये भिडे गुरुजींची चौकशी नाही होऊ शकत, म्हणजे कारण त्यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे की आमच्या गुरुजीविषयी कसं काय बोलतो. त्यामुळे संभाजी भिडे यांची चौकशी होऊ शकते का पोलिसांकडून? का आता ह्याच्यामध्ये कसं आहे की पोलीस जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोणी असणार आहे, हा त्यांचा प्रश्न आहे की भिडे गुरुजींचं नाव घेऊन तू धमकी दिलेत, बरोबर आहे. मग
असं जर आयोगाला वाटलं की भिडे गुरुजी तुमच्याविषयी लावंडे काय बोलले होते का, तुम्हाला त्याचा काय राग आला होता का, राग आला म्हणून ह्या भंडाऱ्याला तुम्ही हे कृत्य करायला लावलं का, ह्या अनुषंगाने करायचं म्हणलं तर एक विटनेस म्हणून भिडे गुरुजींकडे तपास करू शकतात. हा सगळा कायद्याचा आणि तपासाचा भाग आहे. अर्थात हे होते कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर. जर पाहिलं तर विकास लवंडे जे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे प्रवक्ते आहेत, त्यांच्यावरती जी शाईफेक झालेली होती या प्रकरणामध्ये 1959च्या शस्त्र कायद्यान्वये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच कायद्यानुसार हे जे आरोपी आहेत, संशयित आरोपी आहेत, त्यांना काय शिक्षा होऊ शकते हे मिलिंद पवार सर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहार सर, राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.